व्यवसाय सुरू होऊन 5 वर्ष, 6 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, तरीसुद्धा मनासारखं यश मिळत नाही आहे. व्यवसाय वाढत नाही आहे आणि वाढत असेल तर माझ्या जबाबदाऱ्या आणि सगळ्या कॉम्प्लेक्सिटी अजूनच वाढत जाते. यातून बाहेरच पडता येत नाही आहे, सुट्टीसुद्धा घेता येत नाही आहे कित्येक वर्षापासून. हे तुमच्याबरोबर होतं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. 2000 साली जेव्हा पुण्यामध्ये मॅकडॉनल्ड्स आलं, तेव्हा मला व्यवसाय सुरू करून 2 वर्ष झाली होती. आणि मॅकडॉनल्ड्स भारताबाहेर सुद्धा आई वडिलांबरोबर फिरताना आम्ही पाहिलं होतं. आणि मी म्हटलं की एवढ्या दूर दुसऱ्या देशात येऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू केलाय, हा व्यवसाय कोण पाहत असेल, कोण मॅनेज करत असेल. आणि इथलं ही सिस्टीम तशीच होती, रंग तसे, सगळं तसंच, स्टाफ तसाच वागत होता, मेनूही जवळजवळ तसाच होता, थोडाफार भारतीय बदल केलेले. मग म्हटलं हे सगळं असं ऑटोमॅटिक कसं काय चालतं. त्यावेळेला वय कमी होतं आणि फारसं लक्ष दिलं गेलं नाही. 2006 साली एका मोठ्या कंपनीचा HRM प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी मी 47 तास नॉनस्टॉप काम केलं. माझ्याकडे 14 लोक कामाला होती, पण 14 पैकी 2च लोक हे शेवटच्या कोर मॉड्यूलवर काम करण्यात एक्सपर्ट होती. आणि मला लक्षात आलं की मी व्यवसाय चालवत नाहीये, मी ग्लोरिफाईड जॉब करतोय. म्हणजे काय की मी स्वतःला एक नोकरी दिलेली आहे आणि मी गाढवासारखं काम करतोय. आणि मग मला मॅकडॉनल्ड्स आठवलं आणि मॅकडॉनल्डकडून काय शिकता येईल याचा विचार करायला सुरुवात झाली. ग्रोथ म्हणजेच वाढ आणि स्केलिंग म्हणजे विस्तार यामध्ये फरक आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण जास्त माणसं वाढवली, जास्त जागेत काम झालं, जास्त पैसे मिळायला लागले तर आपण वाढतोय, म्हणजे पण स्केल होतोय असं वाटतं. ॲक्च्युली स्केलिंग म्हणजे फाउंडरची किंवा ओनरची गरज न पडता बिझनेस वाढत गेला पाहिजे, ओनर मोकळा झाला पाहिजे. स्केलिंग इज अन आर्ट ऑफ रिप्लेसिंग युअर सेल्फ. पुढे जाण्याच्या आधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला आत्ता जेवढे कस्टमर तुमच्याकडे आहेत त्याच्याहून डबल करता येतील का? दुप्पट झालेल्या ग्राहकांना तुम्हाला सेम क्वालिटी देता येईल का? आणि ती सेम क्वालिटी देताना तुम्हाला अजिबात स्ट्रेस येणार नाही, तुम्हाला अजिबात मरमर करायला लागणार नाही, वेडवाकडं काम करायला लागणार नाही, रात्रंदिवस जागायला लागणार नाही, असं होऊ शकेल का? आणि तुम्ही तुमच्या व्यवसायातून सुट्टी घेऊन आरामात 15 दिवस कुठेही गेलात आणि तुम्हाला एकही फोन आला नाही ऑफिसमधून, किंवा व्यवसाय सुरळीत चालू आहे, सगळं परफेक्ट आहे, आणि तुम्ही जेव्हा परत याल तेव्हा तुम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या आहेत. हे जर होत असेल तर तुम्ही स्केल करताय. आणि हे जर होत नसेल म्हणजे ग्राहक दुप्पट झाले तर स्ट्रेस दुप्पट झालाय, क्वालिटी कमी झाली आहे आणि तुम्हाला सुट्टी घेता येत नाही आहे. जर असं वातावरण असेल तर तुम्ही ग्रो करताय पण वेडेवाकडे. आता पुन्हा एकदा ग्रोथ आणि स्केलिंग मधला फरक समजून घ्या. ग्रोथमध्ये रेव्हेन्यू वाढतो, स्केल करताना सुद्धा रेव्हेन्यू वाढतो, पण ग्रोथ करताना कॉस्ट वाढत जाते. कारण काय, माणसं वाढतात, जागा वाढते. स्केल करताना हे होत नाही का? तर होतं, पण माणसं वाढायच्या ऐवजी एक्झिस्टिंग माणसांमधून जास्त इफिशियन्सी तयार करता येते. त्यामुळे जी कॉस्ट आहे ती एक्सपोनेन्शियली वाढत नाही, कमी वाढते. नंतर क्वालिटी, हे बघा, स्केल करताना यू एन्श्युअर की देर आर SOPs, मेट्रिक्स आणि एव्हरीथिंग. त्यामुळे ग्रोथ करताना क्वालिटी डिस्टर्ब होते आणि स्केल करताना क्वालिटी इम्प्रूव्ह होत जाते. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे ओनरची इन्व्हॉल्वमेंट वाढत जाते, ओनरवरची डिपेंडन्सी वाढत जाते. ग्रोथ करताना कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते, कारण तुम्ही आधी 4 माणसं सांभाळत असतात, आता 40 माणसं सांभाळायला लागलाय. तुम्ही व्यवस्थित डेलिगेशन करत नसता, त्यामुळे तुमच्यावर सगळा भार पडतो आणि तुम्ही दबत राहता. पण स्केल करताना तुमच्यावर अजिबात भार नसतो, तुम्ही दबत नाही, तुम्ही मोकळे असता, तुम्ही दुरून उभा राहून बघू शकता की सगळं व्यवस्थित चाललंय. लक्षात येतोय फरक? हे कसं करायचं मग बघणार होतं. मग हे असं का होतं तर बहुतांश वेळेला पहिलं रिझन असतं फाउंडर बॉटलनेक. म्हणजे काय की जो ओनर असतो, जो फाउंडर असतो, तोच व्यवसायातलं सगळ्यात मोठी अडकाठी होतो. सगळ्या गोष्टी त्याच्याकडून येत असतात, डिझाईन त्याचं असतं, क्वालिटी चेक तोच करतो, अप्रुव्हल्स तोच देतो, नवीन हायरिंग तोच माणूस करतो, या वेंडरकडून घ्यायचं का त्या वेंडरकडून घ्यायचं डिसिजन तोच करतो, प्राइसिंग सुद्धा तोच सेट करतो. मग काय होतं, फाउंडर गावाला गेला की सगळं ठप्प होतं.
दुसरं महत्त्वाचं कारण आहे पुअर डेलिगेशन. म्हणजे बघा, कामं तर दिलेली आहेत, पण त्यांना ती ऑथॉरिटी जी पाहिजे, त्यांच्याकडे जी शक्ती पाहिजे त्याच्यासाठी डिसिजन घ्यायची, ती दिलेली नाही आहे. आणि अकाउंटेबिलिटी तर बिलकुलच नाही आहे. म्हणजे एखाद्या टास्कच्या फेल्युअर किंवा सक्सेससाठी परत ओनर जबाबदार झाला आहे, तो माणूस नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देर आर नो सिस्टम्स. म्हणजे माणसाच्या बुद्धीवर, मेमरीवर सगळं चालू आहे. समजा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंट चालवताय आणि रेसिपीचं डॉक्युमेंटेशनच केलेलं नाही आहे, तर तो माणूस सोडून गेला, एखादा कुक सोडून गेला की तशीच रेसिपी परत बनवता येणार नाही आहे. कारण देर इज नो सिस्टम, देर इज नो डॉक्युमेंटेशन, देर इज नो प्रोसेस. लक्षात येतं. त्याच्या पुढचं म्हणजे कन्सिस्टन्सी तीच होत नाही आहे. दरवेळेला वेगळ्या माणसाने काम केलं की वेगळं आउटपुट येतं आहे. सगळ्यांचं आउटपुट सेम यायचं असेल तर तुम्हाला सिस्टमच लावायला लागते आणि कन्सिस्टन्सी ही मेजरमेंटने ठरते. ह्याच्या पुढचा पॉईंट आहे नो मेजरमेंट. म्हणजे तुम्ही वाढताय की नाही, तुम्ही बरोबर दिशेला जाताय की नाही, ह्याचं माझं मोजमापच होत नाही आहे. म्हणजे मेट्रायसेस आणि KPIs या दोन्ही गोष्टी तिथे आलेल्या नाही आहेत. तुमच्या बिझनेसच्या प्रत्येक गोष्टीचं जर मूल्यमापन होत नसेल तर तुम्हाला समजणारच कसं की तुम्ही वाढताय का घसरताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नो डिफरन्सिएशन. आपण बहुतांश उद्योग बघतो जे इतर सिमिलर उद्योगांशी फक्त प्राईसवर कॉम्पीट करत असतात. व्हॅल्यू ॲडिशन काहीच होत नसते. कस्टमर सपोर्टसुद्धा स्पेशल नसतो. मग अशा वेळेला स्केलिंग काय, साधी ग्रोथही थांबतेच. मग याचं सोल्युशन काय, तर आम्ही डिझाईन केलेलं स्केल फ्रेमवर्क. स्केल म्हणजे S स्टँडर्डाइज, C कन्सिस्टंट, A असायनेबल, L लॉग्ड अँड मेजर्ड आणि E म्हणजे इंजिनियर्ड. हे काय असतं? या 5 पायऱ्या आहेत ज्यांनी तुम्ही तुमचा व्यवसाय आकाशावर नेऊ शकता, मोठा करू शकता, इंडिपेंडेंट करू शकता. स्टँडर्डायझेशन. प्रत्येक मोठ्या व्यवसायाची सुरुवात इथून होते. म्हणजे काय, जर एखाद्या माणसाचं स्किल असेल तर तो माणूस आला नाही तर शो थांबला नाही पाहिजे. मग ते स्किल आहे, त्याची जी मेथड आहे तिला डॉक्युमेंट करायचं आणि तिला ऑर्गनायझेशनची प्रॅक्टिस बनवायची. हे लक्षात घ्या, जो बिझनेस स्टँडर्डायझेशन करतो तोच मोठा होतो. ह्यासाठी कसं काम करायचं, तर सगळ्यात पहिले SOPs आणि चेकलिस्ट बनवायच्या. म्हणजे काय, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स. ही गोष्ट कशी करायची आणि कशी करायची नाही ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला लिहून काढायच्या आहेत. म्हणजे एक माणूस उदाहरण म्हणून होत नाही, तर प्रत्येक माणूस त्याचप्रमाणे काम करतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ट्रेनिंग कसे दिले जाते. म्हणजे नवीन मुलगा आलाय, रोहितच्या बाजूला बस दिवसभर आणि बघतो काय करतोय. या पद्धतीने जर तुम्ही ट्रेनिंग करत असाल तर तुम्ही कधीच मोठे होणार नाही. तुमचे ट्रेनिंग व्हिडिओज पाहिजेत, ट्रेनिंग मॅन्युअल्स पाहिजेत. ट्रेनिंग करताना प्रत्येक गोष्टीचा अशी लेवल पाहिजे की तो माणूस त्या ट्रेनिंग म्हणून बाहेर आला की तो एका कॉम्पिटन्सी लेवलला असेल. त्याच्यातून पुढेही त्याच्याकडून चुका होणार आहेत, नाही असे नाही, तेव्हा हँड होल्डिंग महत्त्वाचं आहे. पण ट्रेनिंग हे स्टँडर्डाइज असले पाहिजे. त्यानंतर बेस्ट प्रॅक्टिसेस. म्हणजे समजा एखाद्याने एखादी गोष्ट सर्वोत्तम केली तर ती त्याची स्किल न राहता ऑर्गनायझेशनची बेस्ट प्रॅक्टिस होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी ती गोष्ट डॉक्युमेंट करणं, नंतर तिला ऑर्गनायझेशनमध्ये इनकॉर्पोरेट करणं, हे तुमचं काम. दुसरं महत्त्वाचं बिहेवियर आहे ते म्हणजे कन्सिस्टंट आउटपुट. तुम्ही सांगा मला, तुम्ही अशा रेस्टॉरंटमध्ये जाल का जिकडे तुम्ही दाल माखनी मागवली की दरवेळेला वेगळ्याच प्रकार समोर येतो. म्हणजे दरवेळेला चव वेगळी, दिसायला वेगळं, सगळंच वेगळं. हे रेस्टॉरंट लवकरच बंद पडणार आहे, लक्षात घ्या. तर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये कन्सिस्टन्सी आणण्यासाठी तुम्हाला काय काय करायला लागेल. 3 गोष्टी: क्वालिटी स्टँडर्ड्स, सर्व्हिस प्रोटोकॉल आणि आउटपुट बेंचमार्क्स. म्हणजे काय, तर एखादी गोष्ट छान आहे म्हणजे उत्तम आहे, क्वालिटी, हे कसं ठरवणार, तर याचे निकष तुम्हाला लिहून ठेवायला लागणार आहेत की ह्या गोष्टी चेक झाल्या याचा म्हणजे क्वालिटी चेक झालेली आहे. क्वालिटी स्टँडर्ड्स तुम्हाला सेट करायचे आहेत. सर्व्हिस बेंचमार्क म्हणजे काय, प्रत्येक कस्टमर ह्या सेम एक्सपिरियन्स म्हणून गेला पाहिजे. कस्टमर सर्व्हिस ही तुमच्या ऑर्गनायझेशनची प्रायोरिटी पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कस्टमरला आलं की ग्रीट करणं, त्याचा प्रॉब्लेम समजावून घेणं, त्याच्याकडून आलेल्यानंतर कंप्लेंट्स नोट करून त्याला त्याचं एस्टिमेशन देणं, किंवा तो नवीन प्रोडक्टसाठी आला असेल तर त्याच्यासाठी त्याला एस्टिमेशन देणं
आणि नंतर प्रोडक्शन प्रोसेसमध्ये वेळोवेळी त्याला अपडेट करत राहणं डिलिव्हरी होईपर्यंत, आणि त्यानंतर सुद्धा सपोर्ट करत राहणं, हे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये डॉक्युमेंटेड पाहिजे. आणि आउटपुट बेंचमार्क म्हणजे काय, तर स्पीड, ॲक्युरसी अँड क्वालिटी या मेजरेबल्स पाहिजेत, बेंचमार्क पाहिजेत. म्हणजे काय की ह्या लेवलला आलात तर करेक्ट आहे, त्याच्यावर गेलात तर उत्तम आहे, खाली आलात तर पुअर आहे. म्हणजे तुम्हाला ठरवता येतं की एखादा माणूस बेंचमार्कच्या खाली आहे, वर आहे. हे सगळं झालं तरच तुम्हाला कन्सिस्टंट आउटपुट डिलिव्हर करता येतं. आणि लक्षात घ्या, कन्सिस्टन्सी इज द की. तुमची प्रत्येक प्रोसेस ही असायनेबल पाहिजे. ह्याचे 4 पिलर्स आहेत. एक म्हणजे डॉक्युमेंटेड, दुसरं म्हणजे कॅपेबल, पर्सन फॉर कॅपेबल, तिसरं म्हणजे ओन्ड, चौथं म्हणजे एम्पॉवर्ड. म्हणजे काय, काय करायचे आहे, काय अपेक्षित आहे हे क्लिअर डॉक्युमेंटेड नसेल तर टास्क डेलिगेट करता येत नाही, असाइन करता येत नाही. त्यामुळे ह्याची क्लॅरिटी फार महत्त्वाची. दुसरी, माणसाची कपॅबिलिटी आहे की नाही हे ओळखणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेगवेगळ्या कपॅबिलिटीचा माणूस वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगळ्या कामाला निवडणं तुमची जबाबदारी आहे. तिसरं म्हणजे ओन्ड, म्हणजे त्या माणसाची संपूर्ण जबाबदारी असेल ती टास्क एक्झिक्यूट करून डिलिव्हर करायची. अकाउंटेबिलिटी हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि अकाउंटेबिलिटी देताना लास्ट पार्ट म्हणजे ऑथरायझेशन. त्याला शक्ती किती आहे, त्याला किती ताकद दिली आहे तुम्ही एखादा डिसिजन घेण्यासाठी, हेही महत्त्वाचं आहे. हे लक्षात घ्या की एखादी रिस्पॉन्सिबिलिटी देताना तेवढीच ऑथॉरिटी पण पाहिजे आणि अकाउंटेबिलिटी पण पाहिजे. रिस्पॉन्सिबिलिटी खूप जास्त आहे आणि ऑथॉरिटी कमी आहे, किंवा ऑथॉरिटी खूप जास्त आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटी कमी आहे, असं झालं की गोंधळ होतो. आता आपल्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईजचं उदाहरण बघा. ऑथॉरिटी खूप जास्त आहे, रिस्पॉन्सिबिलिटी खूप आहे पण ती निग्लेक्टेड आहे, आणि जबाब द्यायला कोणालाच बांधील नाही आहेत. खरं आहेत पण आपण त्यांना जबाब मागत नाही. तर असायनेबल आणि डेलिगेटेबल टास्क असतील, तुकडे पडलेले असतील, तर तुम्ही मुक्त होऊ शकता. द आर्ट ऑफ रिफ्लेक्सिंग युअरसेल्फ इथूनच सुरुवात होते. या फ्रेमवर्कमधील पुढचा पिलर आहे लॉगिंग अँड मेजरमेंट. सगळ्यात पहिली गोष्ट हे लक्षात घ्या, जी गोष्ट मोजली जाते तीच वाढते. तुमचे मार्क मोजले जातात परीक्षेमध्ये, म्हणून ते वाढवायचा प्रयत्न केला जातो. मार्कांना व्हॅल्यूच नसती तर वाढलेच नसते. तुमचं नॉलेज मोजलं जात नाही, फक्त अपेक्षित प्रश्न करतात म्हणून नॉलेज वाढत नाही. हे लक्षात घ्या की मेट्रायसिस अँड KPIs हे तुमच्या फीडबॅक लूपचं एक महत्त्वाचं काम आहे. यासाठी तुमच्या कंपनीमध्ये एक डॅशबोर्ड पाहिजे, आणि ह्या डॅशबोर्डला वारंवार रिव्ह्यू केलं गेलं पाहिजे. तुम्ही जेव्हा वीकली, फोर्टनाईटली, मंथली म्हणजे आठवड्याला, 15 दिवसाला, महिन्याला मेजरमेंट घेऊन कॅडन्स म्हणजे काय स्पीडने आपण जातोय, कॅडन्स म्हणजे ताल कसा आहे त्याचा चालायचा, तर हे तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की आपण डेव्हिएट झालोय, कन्सिस्टंट स्पीडवर आहोत का नाही. जर मोजलं नाही तर वाढणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग म्हणजे फक्त मॅन्युफॅक्चरिंग वाला पार्ट नाही आहे. प्रत्येक सिस्टम ही वेल इंजिनियर्ड पाहिजे. म्हणजे काय, अशी सिस्टम जेव्हा मेजरेबल असते, जेव्हा कन्सिस्टंट असते आणि जेव्हा स्टँडर्डाइज असते, तेव्हा तिला एका साच्यात बसवता येतं, आणि तेव्हा तुम्हाला कंटिन्युअस फीडबॅक लूप सेटअप करता येतं. म्हणजे प्रॉब्लेम काय येत आहेत, अपॉर्च्युनिटीज काय येत आहेत हे सतत बघणं, आणि नंतर कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट मॉडेल सेट करणं, जेणेकरून हे प्रॉब्लेम्स आणि अपॉर्च्युनिटीज इथे सॉल्व्ह करता येईल आणि V2 बनवता येईल, म्हणजे नेक्स्ट व्हर्जन. लक्षात घ्या, जेव्हा ह्या सगळे निकष मीट होतात तेव्हा इंजिनियर सिस्टीम बनते. म्हणजे काय, त्याला एखाद्या सॉफ्टवेअर सिस्टीममध्ये किंवा एखाद्या साच्यात किंवा एखाद्या फॉर्म्स आणि बांधील अप्रोचमध्ये मांडता येतं. तुमचा अल्टिमेट गोल हेच असेल की सिस्टम तुमची वेल इंजिनियर असावी. द आर्ट ऑफ रिप्लेसिंग युअरसेल्फ मध्ये ही स्टेप तुम्ही पार केलीत की तुम्ही स्वतःला रिप्लेस केलं असतं. तुमच्या जागी अजून 10 लोक असे तयार होत असतात, झाली असतात, जे तुमच्या बुटामध्ये पाय ठेवून तुमचं काम बघू शकतील, आणि मग तुम्ही सुट्टी घ्यायला मोकळे असता. म्हणजे सुट्टी घेणं हेच गेम आहे का, हेच एम आहे का, तर नाही. पण फाउंडर जर अडकला असेल तर फाउंडर सगळ्यात मोठा बॉटलनेक असतो ग्रोथसाठी. स्केल इम्प्लिमेंट करा आणि मोठे व्हा.
हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. माझ्याकडे व्यवसायाच्या प्रत्येक स्टेपसाठी अशा प्रकारची फ्रेमवर्क्स आहेत जी मी फुकट इकडे देऊ शकतो.